5 पांढरे पदार्थ ते वर्ज करा. आपण रोज 5 प्रकारचं विष पचवतो. एक, साखर. महाराष्ट्रामध्ये जी साखर पिकली जाते ती पांढरी करण्याकरता तिच्यात गंधक, केमिकल असं विष वापरलं जातं, म्हणून ती पांढरी होते. आणि आज महाराष्ट्रामध्ये एकही घर असं नाही की जिथे शुगर, डायबेटिक पोचला नाही. म्हणून आपण साखर खाताना खांडसरी साखर खावी. मध्य प्रदेश किंवा गुजरातमध्ये घरोघरी, गावोगावी अशी साखर पिकवत नाही, ते खांडसरी पिकवतात. त्यात कुठलंही केमिकल टाकत नाही. आणि महाराष्ट्रात का टाकतात हे आम्हाला कळत नाही. म्हणून आपण साखर खाताना, घेताना हा विचार करावा. 2, गुजरातमध्ये टाटाने एक खूप मोठी फॅक्टरी मिठाची टाकलेली आहे. पांढरा शुभ्र कापरासारखं मीठ आहे, लोक आवडीनं घेतात. पण तुम्ही आज बघा, देशामध्ये लहान लहान मुलांच्या किडन्या फेल झाल्या, मेंदू फेल झालेत, ब्रेन हॅमरेज झालंय. डॉक्टरांना याचं सूत्र कळलं नाही. म्हणून तुम्ही आहारामध्ये शेंदेलोण किंवा आयुर्वेदिक मीठ किंवा पूर्वी आपण जे महात्मा गांधींच्या काळात काळं मीठ, खड्याचं मीठ वापरायचं, ते जर वापरलं, हे जे पांढरं मीठ आहे हे खाण्यास अयोग्य आहे. त्यात 16 प्रकारचे केमिकल आहेत. ते खाण्यासाठी वापरू नये, अन्य कामासाठी वापरा. 3, मैदा, बेकरी. ते खाल्ल्यानंतर जठरावर स्लॅब पडतो आणि अपचनाचे आजार होतात. 5, साबुदाणा. भगिनी त्या साबुदाण्याला तर खूप नफरत करतात, कंटाळा करतात, आणि ते साहजिक आहे. तुम्ही एक वाटीभर साबुदाणा खाल्ला आणि ग्लासभर पाणी पिला, दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही. रबराचा स्लॅब पडतो त्या पचनावर, भूक लागत नाही. ही चांगली गोष्ट नाही. म्हणून त्याऐवजी अनेक पदार्थ आहेत आणि त्याचा आपण कृपया वापर करावा. वैज्ञानिकदृष्ट्या, आरोग्यदृष्ट्या कमी जेवणं किंवा उपवास करणं म्हणजे आपल्या पचनेंद्रियांना थोडी विश्रांती देणं, हा त्यातला एक भाग आहे. म्हणून वरईची भगर आहे, तुमचे अनेक तत्सम पदार्थ आहेत, फळं आहेत, त्याचा कृपया, राजगिरा आहे, शिंगाडा आहे. शिंगाडा हे पीकसुद्धा उपवासाला चालतं, त्याच्या पोळ्यासुद्धा करता येतात, त्याचे अनेक प्रकार करता येतात. म्हणून आपण ते जर वापरले तर ते प्रकृतीला त्रास देणारे नाही. हलकं अन्न आपण उपोषणाच्या दिवशी सेवन करावं, हा त्यामागचा या कार्याचा उद्देश आहे. म्हणून आरोग्य विभागातून आपणाला खूप काही शिकता येईल आणि आपलं आरोग्य आबाद